तालुक्यातले दोन्ही बलाढ्य संघ शेडगाव आणि जितू भोपी गणेशपुरी. पहिला चेंडू जितू याचा सुंदर असा टोला पटका झेल येतोय का पाहूया आणि झेल धरतीला दान. रामा यांच्याकडून सोपा लॉलीपॉप झेल सुटतोय आणि एक मोठा जीवदान भेटलेलं आहे निलेशाला. एक सोपा झेल रामा यांच्या बॅटीतून हातातून निसटतोय. मोठा हादरा बसला असता शेडगाव संघाना निलेशच्या रूपाने. आता मात्र स्ट्राईकला दिल तो अजय. आता मी इकडे करू का काय करायचं ते. एका धावावर समाधान मानावं लागते तो. हे लक्षात ठेव धावा. पुढचा चेंडू लाईट आली काय. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. सज्ज डोळ्याला फटा. सुंदर असं क्षेत्ररक्षण होत आहे तिथे. एकच दावेदार समाधान मानायला लागते ते अजयला. 3 चेंडू 3 धावा. आता मात्र स्ट्राईक लागेल तो अजय. पुढे एकदा या स्पर्धेच्या नक्कीच उत्तर काठामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढच्या स्पर्धेमध्ये जॉईन होतं आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सर्व खेळाडूंचं नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही वज्रेश्वरीकर चषकमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सलग 17 मध्ये पाहतो एका साईडनं भिवंडी टेनिस बॉल आपण पाहू शकाल टीम शेडगाव. अगेन्स्ट आपण पाहू निलेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला साथ देण्याकरता अजय देखील पाहतोय आणि जितू बोपी बॉलिंग मार्कवरती आलाय. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. म्हणजे पॉप एक पाहू शकतो तिथे मध्ये जितू बोपीच्या हातामध्ये सोपवलं गेले. अंतिम बॉल फेस करण्याकरता अजय देखील सायकल एंडवरती पाहायला मिळतोय. इथे 5 एज मोमेंटम आपण पाहू शकाल संध्याच्या सत्रामध्ये ज्या आपण पाहू शकाल मॅच रंगताना पाहायला मिळते. आणि आपण जर पाहिलं तर थोडंसं उशिराने ह्या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये सर्व मॅचेस पाहायला मिळाला. इथं थोडंसं स्पीडअप करा. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच विनंती करेन की आता वेळ खूप कमी राहिला आहे. घड्याळमध्ये तुम्ही जर पाहिलं तर 5 वाजून परफेक्ट 7 मिनिटं पाहतोय. आपल्याला फक्त 1 तास बाकी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजूनही 2 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. त्या पद्धतीने पाहतो नक्कीच पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जर्मन घोटगावनं एक चांगला परफॉर्मन्स दर्शवला गेला. 2 मॅच नाही तर खऱ्या तर 3 मॅच विजयी झाल्यानंतर ॲग्रेसिव्हपणे या स्पर्धेमध्ये थोडंसं ॲग्रेसिव्ह करते पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मिस्टर रोहिदास तांबडे बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. निलेश एक बलाढ्य ताकदीनं हा एक बिग बॅटर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे. आणि इथे टीम शेडगाव आणि गणेशपूरकरता एक महत्त्वाची मॅच आहे. जिंकलात तर क्वालिफायच्या मॅचच्या दिशेनं अशा पद्धतीनं या सर्व मॅचेस आपण पाहतोय. क्रॉस द लाईन त्याचसोबत बॅट खाल फार खेळताना पाहू शकाल. निलेशच्या बॅटमध्ये यावेळी ट्रॅक केलाय. बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल. लॉंगले डीपमध्ये बॉल किरण तिथे नक्कीच पाहू शकाल की विकेटचं बदल एस नोमध्ये दोघांमध्ये कॉल झालाच नाही. आणि नजर अटी दुर्घटना घटी. आणखीन एक महत्त्वाची विकेट या ठिकाणी मध्ये फर्स्ट क्रमांकावरती पाहायला मिळते. आता पण त्या स्पर्धेमध्ये 87 षटकार लागले गेलेत आणि 77 चौकार आपण पाहतोय. म्हणजे सर्वाधिक हायस्कोरिंग मॅच तुम्ही जर पाहिली सर्वाधिक मध्ये या मॅचमध्ये षटकार आपण पाहतोय. आणि किंग ब्रदर्स नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आज मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली आहे. खूप सारा प्रतिसाद पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये पालघरनं देखील या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा होत्या. आमच्याकरता देखील आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं दांडी विभागातील प्रीतम यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा होत्या. आजच्या दिवसामध्ये भिवंडी टेनिस बॉल आपण जर पाहिलं तर प्रणीतजी माली त्यानंतर वैभवजी कोलिवली यांच्याकडे देखील या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर येणार बोरपाड्याचे करता धरता आपण जर पाहिलं बिंदास लसणे यांच्याकडे देखील स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा द्यात. जवळ तर मॅच दिशेनं बॉलिंग मार्कवरती पाहतोय की रोहिदास बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिला बॉल इथे मात्र त्याने कंप्लीट केला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली आहे. धावती स्वरूपाने ती विकेट आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर केतन.
चला थोडंसं स्पीडअप कर, आपल्याला अजूनही भरपूर मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. यानंतर होणारी मॅच यावली लॉर फुटस बॉलला परफेक्ट पिकअप केल्या गेल्यामध्ये त्या ठिकाणी पाहू शकाल की मिस्टर जीत रेड्डीनं अप्रतिम सेल कॅरी केला गेला आणि विकेट क्रमांक 2 पाहतोय. हा दबाव प्रेशर पहिल्या ओव्हर्समध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र अक्षरशः रोहिदास तांबडेला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. त्यानंतर अक्षरशः गोलंदाजी मागमध्ये पाहू शकाल बॅक टू बॅक सेकंड विकेट निघाल. पहिली विकेट मात्र धावतीच स्वरूपाने इथे हॅट्रिक कंप्लीट झाली असती. मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. 12 धावसंख्ये टोटल तुम्ही फलकावरती पाहतात. ओव्हर क्रमांक 2 असेल टीम शेडगावकडनं. खूप सारी अपेक्षा होती या स्पर्धेमध्ये की चांगला परफॉर्मन्स देऊ शकेल. पहिलीच्या सगळ्या सत्रामध्ये खूप चांगल्या पद्धती बॅटिंग केली आहे. मग नंतर गोलंदाजी मागपती पाहायला मिळाली आणि अक्षरशः या मॅचवरती आता एक चांगल्या पद्धतीचं पकड निर्माण करते ती नितेसाई गणेशपुरी. आज नवदीत गटाबंद सर्व नवीन खेळाडू म्हणजे पाहू शकाल की रामा असेल भाऊ जितू भूपी पाहतोय, चेतन भूपीला पाहतोय. त्यानंतर तेजस ध्रुव गणेशकरला पण पाहू शकाल. मग त्यानंतर रोहिदास तांबडे पण पाहतोय. कव्हर पॉईंटमध्ये आपण पाहिलं तर आणखीन एक चांगला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. जीत रेड्डी देखील एक नवीन संघर्ष नवीन क्रिकेट उमेदमध्ये आपला फिलॉन करताना पाहायला मिळतोय. एक चांगल्या पद्धती टार्गेट इथे मात्र सेट करावा लागेल कारण आतापर्यंत 2 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि धावसंख्या फरकावरती ती मात्र 12 या धावसंख्येवरती पाहतोय. आणि षटक क्रमांक ते दुसरं प्रगती पथावरती आहे. तिसरा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ट्रॅक केले बॉलला. इथे मात्र वेल ट्रॅक काय जबरदस्त इमॅजिन फील्ड पाहायला मिळाली जितू बोबीकडनं ऑन साईडला. एक नाही तिथे मात्र सुपर आणि बिग विंडो विकेट म्हणून म्हणतो ना की एका बॉलवरती सर्व काही निसर्गाच्या नियमानुसार बदल पाहायला मिळतो. तसं क्रिकेटमध्ये पाहू शकाल. फ्लाईट होता बॉलवरती ट्रॅक केला बॉलला ऑन साईडला. मग त्यानंतर अक्षरशः मात्र फील्डमध्ये चांगल्या पद्धती जितू बोपने कमबॅक केला आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. न्यू बॅटर मैदानाच्या निखिलला पण पाहतोय. 1 बॉल 2 या धावसंख्येवरती घेतोय आणि टीममध्ये शेडगावची धावसंख्या टोटल्स मध्ये पाहायला मिळते 2 विकेट नंतर 14 या धावसंख्येवरती. स्विक केला बॉलला अक्षरशः मात्र हलकी हाताने फिरवण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा आता पाहू शकाल की लेग ब्रेक पाहायला मिळाला. एक पण हॉप संपलं त्यांना प्रयत्न केला गेला आणि त्याच पद्धतीने आता मात्र रोहित अस्तावडी गोलंदाजी करतोय. या षटकातील आतापर्यंत बॉल फेकून झाले 3 धावसंख्या फलकावरती 14. बॉल क्रमांक 4 5वा बॉल या इथे परफेक्ट मिडलमध्ये अँड क्लीन LBWचा शिकार. विकेट क्रमांक या ठिकाणी पाहू शकेल टीम शेडगावचा तिसरा गडी इथे मात्र पाहतो तारा पार पडतो. मिस्टर निखिलला परतावा लागेल. विकेट क्रमांक 3. खूप सारी मेहनत या स्पर्धेकरता घेतली आहे. 2 दिवस केव्हा कंप्लीट झाले देखील समजले नाही आणि प्रेक्षकांच्या माहितीकरता कालच्या दिवसामध्ये आदिवासी या गटाला मात्र या ठिकाणी प्राधान्य दिलं होतं. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच आई गावदेवी अलखिवली ही टीम मात्र टॉप 4मध्ये बदली. सुपर सेंटरमध्ये तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. आणि याच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल नवदीत गटाबंद अजून 2 मॅचेस बाकी आहेत. कारण एका साईड पाहू शकाल वेट करते टीम मात्र ऐकवीर कांबे अगेन्स्ट समंदरपर्यंत नक्कीच टीम तुम्हाला झरमन घोटगाव पाहायला मिळणार आहे. आणि इथे आपण पाहतो नक्कीच गणेशपुरीच्या विरोधात तुम्ही पाहू शकाल टीम मात्र शेडगाव या मॅच करता ऑफिशियल पंचम पाहू स्क्वेअरच्या भूषण हवलदार देखील पाहतोय. आपण मिड टर्म पाहू शकतो इथे मात्र नक्कीच दर्शन ब्रिझल आपण पाहतोय. खूप सारी मेहनत आणि खूप साऱ्या कसरतीने स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी करण्याचं काम मात्र वैशिष्ट्य करतायत. मिडलचा बॉल परफेक्ट इथे जीत रेड्डी बॉल खाली आलाय. वही हेडचं होईल बदल. विकेट क्रमांक 4. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात नाकाला आधीचा प्रकाशात खडकी पॅन्ट टुकून मिठी कडक शिरण्यावरती पण चक्काच्या कप्पाचा दोघांनी बुडलेले नजारा घुसलून परतणारे नव्यात हक्कानं जे तुला टाक दिसतात अंगावर माखलेलो मातीच्या रंगानं जे पण काही दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं क्लब मध्ये क्रिटिक्स तर मराठी वाचणारा संकास आपल्या कामात नाही कधी काय शंका मध्ये भंगाला साक्षी आहे जनता इकडे जास्त तिकडे आपला से डंका दशीर कारागिरीवर मारलेला आहे रंगा मी गाडीवर फिरताना काम बॉलिंग मागवरती तिसऱ्या स्पेल आता गोल्डन ट्रॅकवरती ध्रुव आपण पाहू शकाल. गणेशकर बॉलिंग ट्रॅकवरती आला. अंतिम 6 चेंडू फेस करण्याकरता एक बलाढ्य दाखते निलेशला इथे मध्ये थोडंसं मी सगळं करताना पाहायला मिळेल. 3 बॉल फक्त 3 धावसंख्या मात्र निलेशच्या आत्तापर्यंत बॅटमध्ये आली आहे. इथे पिक करण्याचा प्रयत्न होता. टार्गेट सेट होतं मात्र टायमिंग प्रॉपर करू शकला नाही आहे. बॉल आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही आहे. आज गुड बॉल मिस्टर ध्रुव गणेशकर
गोलंदाजी मार्कवरी पाहू शकाल. शापरी म्हणतात ना की नवीन संघर्ष नवीन व जेव्हा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो ना तेव्हा खऱ्या अर्थानं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सर्व नवीन चेहरे आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. एक फॉर्मॅट दर्शवता ग्रामीण टेनिसमध्ये. निलेशने यावेळी फ्लॅट केलाय बॉलला, बॉल निघून जाईल. इथे मात्र टायमिंग करतो प्रॉपर. पक्कीन पाहू शकाल बॉलला मात्र पिकअपला उडवलाय. निलेशच्या बॅटमधनं आला लेट टू लेट ॲज अ परफेक्ट पॉवरफुल षटकार. 6 धावा. कांबे संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. कांबे संघाचा कर्णधार कांबे संघाचा कर्णधार आणि जय हनुमान घोडगाव संघाचा कर्णधार. लेट कनेक्शन पाहायला मिळालं. थोडंसं वेट अँड वॉच. त्यानंतर फायर होता. निलेशला पाहतोय यावेळी खूप चांगल्या पद्धतीने ब्लॉकरचं बॉल अक्षरशः त्यावरती हुक केलं गेलं. जीत रेड्डी इथे मात्र फील्डमध्ये करतोय फंबल. बॉल तिथे परफेक्ट काढा मात्र नक्कीच म्हणून की थोडीशी आउटफील्ड खराब पाहायला मिळते. तिथे चेंडूने थोडंसं हाईट घेतली गेली. तो परफेक्ट बॉलवरती आला होता तर त्याला मात्र चकवत बॉल निघून गेला. तर बॉन्डीला करतो क्लिअर. चौकार 4 धावा आणि 4 धावेच्याच मदतीने इथे स्कोर कार्ड 4 विकेट अँड 24 रन्स ऑन कार्ड. निलेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत निलेश मैदानाच्या आतमध्ये टीम शेडगाव या मॅचमध्ये चांगले टार्गेट सेट करू शकेल. कारण 30+ ही धावसंख्या नक्कीच जावं लागणार आहे. 24 धावसंख्या आता फलकावरती. बॉल क्रमांक 4 थ्रू गणेशकर बॉलिंग या ट्रॅकवरती आणि तिथे गणेश विकेटनं वाईट बॉल. धावसंख्या अतिरिक्त स्वरूपानं एकने पुढे सरकून जाऊन पोहोचली ती मात्र 25 या धावसंख्येवरती. थिन बॉल इथे कंप्लीट केले गेले. पहिल्या बॉलवरती पाहू शकाल की जिथे डॉट त्यानंतर षटकार चौकार व्हाईट बॉल. गेम प्लॅनिंग करण्याआधी इथे मात्र ट्रॅक करायचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा. बॅटचा फेस खूप सुंदर आहे निलेशचा. वेगानं बॅट फिरवली जाते मात्र टायमिंग त्या ठिकाणी परफेक्ट होत नाही. मात्र चेतन कलेक्ट करेपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी मात्र सुपर रनिंग विकेटनं कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्याच मदतीने इथे धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र फलकावरती 27 या धावसंख्येवरती. 4 बॉल दिस कंप्लीट. ज्या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ बॅट कंप्लीट केला गेला. धावसंख्या फलकावरती 27 पाहायला मिळते. शेवटच्या अंतिम 2 बॉल मात्र बाकी आहेत. 30+ ही धावसंख्या जरी आली तरी मॅचमध्ये खूप सारं वलन पाहायला मिळेल. खूप साऱ्या पद्धतीने मॅचमध्ये इनअप करण्याचा प्रयत्न असेल टीम मात्र शेडगावकडनं. पण त्यांनी तसं गणेशपुरी आजचा एक जबरदस्त परफॉर्मन्स मी पाहतोय. मग बॅटिंग असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, अनेक झेल त्या ठिकाणी कॅरी केले गेलेत. मग त्यानंतर फील्डमध्ये थोडंसं मात्र सबल करता पाहायला पडली आणि त्यानंतर एक चांगल्या उमेदीने एक नवीन संघर्षामध्ये नूतन वर्षामध्ये 2026मध्ये आपण पाहतोय की या स्पर्धेला 15 तारखेपासून सुरुवात झाली आहे. आज मात्र 16 जानेवारी पाहतोय. समोर आपल्या त्या बाईकची लाईट बंद करायची. परफेक्ट ब्लॉकरचा बॉल इथे मात्र यस इज गॉन. परफेक्ट मिडलमध्ये आला आणि तिथे मात्र क्लिअर आपण त्या पद्धतीने नक्कीच LBW शिकार. खूप सारी स्पर्धा आणि खूप साऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर नक्कीच आम्ही वज्रेश्वरी चषक 2026 मध्ये पाहतोय. नित्यसाई गणेशपुरी अगेन तुम्हाला पाहायला मिळते. इथे समर डिलिव्हरी परफेक्ट ऑन डिलिव्हरी बॉल पाहिलं. तिथे मात्र फील्डमध्ये पुन्हा एकदा फंबल होताना पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? चला नक्कीच या ठिकाणी पाहतोय तिसऱ्या धावेचा प्रयत्न मध्ये इथे विकेट्स लॉस होताना पाहायला मिळणार आहे. 3 ओव्हर्समध्ये खेळली ते मात्र पाहू शकाल. पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहतोय आणि ते पण या 2 धावेच्याच मदतीनं धावसंख्या जाऊन पुली ती फलकावरती 29 या धावसंख्येवरती विजयाकरता मात्र 10च्या सरासरी प्रति ओव्हर 30 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ते मात्र नित्यसाई गणेशपुरी टीम टेस्ट करू शकेल की काय हे सर्व काय पाहण्याआधी जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. ज्या ठिकाणी पाहण्यात नक्कीच जय हनुमान घोडगाव आणि त्याच्या अगेन तुम्हाला पाहायला मिळणार आहे ऐकवीरा कांबे यांच्यातील एक 2 इथं मैदानाच्या रंगेल. चला आपण टॉस बॉक्समध्ये जय हनुमान घोडगाव संघ. जय हनुमान घोडगाव संघाचा कर्णधार भुवन. जय हनुमान घोडगाव संघाचा भुवन हर्षल.
हा चालू. गणेशपुरी संघाने आपले फलंदाज पाठवून द्यायचे. गणेशपुरी संघ थोडी घाई करायची आहे, आपले फलंदाज पाठवून द्यायचे. चला आपण जाऊयात. एक अंतिम मॅच, एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे. एका साईडनं दोन्ही भिवंडी फॉर्मॅट ऐकविरा पाहू शकाल नक्कीच कांबे टीम्स कॅप्टन्स आणि त्यासोबत पाहतो या ठिकाणी डान्सचा कॉल स्वीकारला गेला. ते मात्र जिंकली गेली आहे टीम. आपण पाहतो नक्कीच शर्मन गुड्डाव. नक्कीच हर्षद काय म्हणशील, ही मॅच जिंकली तर एक अंतिम मॅच मध्ये लढत असेल पुण्याच्या ताक एक चांगल्या ट्रॉफीकडे आपला प्रवास असेल. मग तिथे नाणेफेक जिंकली आहे, काय निर्णय घेणार? आम्ही फिल्डिंग करू. आज पूर्णपणे जर खूप चांगल्या पद्धतीनं एक परफेक्ट ऑलराऊंड तुझ्याकडनं कामगिरी सिद्ध झाली आहे, मग भुवन देखील पुण्याच्या कमबॅक करू शकलाय. मग फिल्डिंग करत असताना किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? 30च्या आत आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न. आणि ही मॅच किती महत्वाची आहे काय म्हणशील? खूप महत्त्वाची आहे, कारण पुढची मॅच निघताना असेल. त्यानंतर फक्त क्वालिफायची मॅच आहे जे जिंकेल ते या मॅचमधील, तर नक्कीच फील्ड करत असताना धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल. मात्र प्रमुख गोलंदाज भुवनवरती किती पण जबाबदारी असेल पहिल्याच फील्ड करता? यावेळेस भुवनवर खूप जबाबदारी असेल, त्याने एक मॅचला चांगली बॉलिंग टाकावी. पुढं तर नक्कीच स्टॉपला कितना उठायचं नाही आहे. नानवीचा कॉल तुम्ही जर पाहिला तर पाहू शकाल अंतिम क्षणामध्ये या अंतिम दिवसामध्ये पाहतो की खऱ्या अर्थानं एका साईडनं टीम जर्मन घोटगावनं जिंकला गेला आणि डिसाईड केली पहिल्यांदा फील्ड करणार. तर नक्कीच ऐकवीर कॅप्टन्सकडे बोलतोय, जिथे मात्र नानवीचा कॉल जर जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंगच. बॅटिंग तर तुमची नक्कीच होती, मात्र आता या मॅचमध्ये जिंकलात तर मात्र जो स्वप्न पाहिला ना तर पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आणि आता मी म्हणेन की आपली घरी देखील भरपूर चाहते तुमची मॅच पाहत असाल. मग काय म्हणशील आपल्या पूर्ण टीमबद्दल आणि गावाबद्दल काय म्हणशील? टीमात तर खूप सुंदर खेळते आहे आणि गावाबद्दल बघायला तर आमची गाव अख्खे मॅच बघत बसला आहे. पूर्ण गाव तुमची मॅच पाहत आहे. नक्कीच या मॅचमध्ये केवलकडनं कशा पद्धतीनं जबाबदारी असेल? केवलकडनं तर खूप अपेक्षा आहे. केवल आहे, आविष्कार, दीपेश यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. येथे नक्कीच या मॅच करता खूप मॅच साऱ्या ऑन होताना आपण पाहतोय शुभेच्छा. एका साईडनं पाहू शकाल की नाणेफेकचा कॉल जिंकला गेलाय जर्मन घोटगावनं आणि डिसाईड केलं तिथे आपण पाहतो. नक्कीच आपण पाहायला मिळते की नक्कीच विन द टॉच अँड डिसाईड वर पाहू शकतो तिथे मात्र फील्ड करण्याचा निर्णय घेतला गेलाय. ओट कॉमेडी जाऊया मॅचच्या ठिकाणी. जितू भोपी सायकल एन वरती पाहतोय. पहिला बॉल बिग हिट केलाय, पाठवला समोर, आणखीन एक आसमानी टोला प्रदर्शित केलाय. पहिल्याच बॉलवरती धमाका, जितेश भोपीचा षटकार 6. पहिल्याच बॉलवरती पुढेच एकदा आपला क्रमांक पाहायला मिळाला. याच करता ओळखला जातो हा खेळाडू. कमी वेळेमध्ये म्हटलं ना की खऱ्या अर्थानं स्वतःचं साम्राज्य निर्माण करणारा बिग बॅटर आहे आणि ते साई गणेशपुरीकरांचा महत्त्वाचा दुबा आहे. आणि ते त्याच पद्धतीनं मात्र जितूच्या बॅटमधनं या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती बॉलला पुश केल्याचा प्रयत्न होता. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करून पाहायला मिळाली आणि सरळ बॉलला ब्लास्ट ऑफ द मिड विकेटच्या डोक्यावर खेळला गेला 6 धाब्यांक करता. अगेन बॉलिंग वरती मिस्टर अजय जितू भोपी सायकल त्यावेळी चेतन भोपी थोडंसं ॲग्रेसिव्ह करत होतं तिथे पाहायला मिळतोय. अति घाई पाहायला मिळते आहे कारण पहिल्या बॉलवरती षटकार राहिली. मग रिस्क कशासाठी? कारण विजयाकरता बनवायच्यात 18 बॉलमध्ये 30 धावांचं लक्ष आहे. म्हणजे प्रति षटकामागे 10ची सरासरी आहे. आणि मी सन्माननीय आदरणीय नारायणजी पाटील सर यांना विनंती करेल की आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. आपल्या या स्पर्धेत येथे मात्र याज बिग याज हाय आणि इथे मात्र आपल्या खऱ्या अर्थानं की मी नाव म्हटल्याबरोबर नित्यानंद स्पोर्ट्स क्लबचे खऱ्या अर्थानं करता धरता आणि अनेक वर्ष लेजंड क्रिकेटर म्हणून खूप काही त्यांच्याकडनं पाहायला मिळालं, खूप काही त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. तसे विद्यमान नारायणजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मानानं सन्मानानं इथे विनंती उशीरकरांची की आपण देखील या मुख्य व्यापीठ लाईव्सवरती येऊन साना पण व्हायचं आहे. नारायण पाटील तर मॅच दिशेनं जितू भोपी इथे मात्र आज गरजस्थान पाहतोय कारण मॅचचं इम्पॉर्टंट आहे. या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती आणखीन एक षटकार पाहायला मिळते. धावसंख्या टोटल्स पाहायला मिळते 12 या धावसंख्येवरती. बॉल क्रमांक 4 मेंटेड पॉप आहे. याचं इम्पॉर्टंट क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. आणि जितू भोपीचा टायमिंग एक लाजबाब आहे. ॲज गुड बॉल इथे अजय देखील आपलं नियंत्रण कंट्रोलमध्ये प्रयत्न करतोय. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आला, त्यानंतर ॲग्रेसिव्हपणे पुण्याची एकदा मात्र चेतननं घाई केली होती. मात्र त्याला माघारताना परताना पाहायला मिळालं. मग जितून त्याला स्टॉप केलं गेलं आणि पुण्याची एकदा मध्ये षटकार पाहायला मिळाला. म्हणजे इथे 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 12. हा बॉल इथे फसला गेला. ही विकेट महत्वाची आहे. चेंडू खाली निलेश आहे.
चुकी करना नहीं थे मात्र नीलेश और बिग विकेट इज गॉन. फंस गई बड़ी मछली जाल में. जीतू होपी डगआउट पे आता हुआ. त्रिशूर चषक मध्ये पाहतोय आणि त्यानंतर अक्षरशः की या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सर्वांचं क्रिकेट चांगल्या पद्धत होताना पाहायला मिळालं. होम टीम देखील या स्पर्धेमध्ये पराभूत होताना पाहायला मिळेल. उद्या देखील आणखीन चांगला परफॉर्मन्स करू शकेल. वाटा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉटमध्ये कनेक्शन झाला नाही आहे. इथे डॉट केलंय बॉलला कारण बॉल खालच्या टप्प्यामध्ये ठेवला होता आणि त्यानंतर तुम्ही जर म्हणलं ना तर खऱ्या अर्थाने तिथे शीत रेड्डी प्रयत्न करते की मोठे स्ट्रोक नाही ते खऱ्या अर्थाने सिंगल डबल करत राहील. ते स्तंभ सरळ करायचे आहेत. पंच दर्शन पहिला बॉल डॉट आलाय. 11 बॉल आणि विजयाकरता 15 धाबीची गरज. वाडा बॉल आणि ते सूप. काय जबरदस्त क्राऊड पाहायला मिळाला. ज्या पद्धती मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त अपील होती मात्र त्या ठिकाणी आमचे पंच पूर्णपणे स्ट्रॉंगली होते. दर्शन बिझी आणि भूषण हवलदार. बॉल क्रमांक 62 इथे मात्र 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला गेलाय. अग्रेसिव्हपणा पाहायला मिळतोय की जीत थोडंसं स्पीडअपनं गेम फिनिश करण्याचा प्रयत्न मध्ये आहे. मात्र इथे जीत रेड्डी अनुमत जरी नसेल तरी मात्र इथे चेतन भोपी नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. जर बॅटवरती बॉल येत नसतील तर मात्र सिंगल कन्वर्ट करून चेतन भोपीला तुम्हाला स्ट्रायकर एंडवरती आणावं लागेल. कारण तर मॅच जर फसताना पाहू शकाल की 2 चेंडू तर डॉट झाले. 10 मध्ये आता 15. यावेळी चांगला स्ट्रोक केला आहे. खूप चांगल्या पद्धतीनं अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑनसाईड डीपमध्ये पाहतोय एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं कव्हर बॅकअप येईपर्यंत धावसंख्या टोटल्समध्ये जाऊन पोहोचते. 16 या धावसंख्येवरती आहे. 9 बॉल आणि इथे विजयाकरता 14 धाबीची गरज आहे. पण म्हणतो ना की जेव्हा डॉट बॉल येतात ना तेव्हा प्रेशर थोडंसं मात्र वाटतं बॅटिंग करणाऱ्या बॅटरवरती. आणि डॉट बॉल नंतर मात्र एक आपली चांगली लाईन ऑफ लाईन एक चांगली मात्र एनर्जी इथे मात्र पाहायला मिळते निलेशकडनं. कारण सकाळपासून खूप चांगल्या पद्धतीने शेडगाव टीम या स्पर्धेमध्ये दाखल झाली. पहिली मॅच जिंकली. दुसऱ्या मॅचमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये बॉलिंग मार्कवरती असताना आत्तापर्यंत तिथे 3 बॉल कंप्लीट केले गेलेत आणि 16 धावसंख्या आता फलकावरती पाहते नित्यासाई गणेशपुरी. वाडा बॉल क्या बात आहे निलेश. म्हणजे म्हणतो ना की मॅग्निफिसंट डिलिव्हरी सुपर शेट वाचायला गेला. पेस दिलं नाही थोडंसं स्लोअर केलं बॉलला आणि परफेक्ट माती विकेटचा परिपूर्ण फायदा घेत होतो मैदानाच्या आतमध्ये. पण म्हणतो ना ज्या मातीमध्ये जन्म घेतला ना त्या मातीपासून परत निगडीत असावं प्रत्येक व्यक्तीनं. कारण महाराष्ट्र आपल्याला एकच शिकवत असतं की महाराजांचं वाक्य आहे शेवटपर्यंत लढायचं आणि शेवटपर्यंत लढायचं. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतलाय पण नेहमीच इथे निलेशने सिद्ध करून दाखवलं आहे. आतापर्यंत पाहू शकाल की निलेशचे 4 बॉल कंप्लीट झाले आणि फक्त एक सिंगल दिली आहे. आता 8 मध्ये बनवायच्या 14 धाबा.
शॉर्ट ऑफ लेंथ बॉल हा चुकीचा असर इथं वापरला गेला. अक्षरशः पाहण्यासारखा बॉल होता आणि तिथे पिकअप न बॉलला उडवलाय सरळ. मात्र चेतनच्या बॅट मधनं टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर बॉलला फेकून दिला गेलाय. आउट ऑफ द बार. 6 धावा. 7 चेंडू आणि ते विजया करता आता 8 धावेची गरज आहे. हा चुकीची गोलंदाजी केली. पहिले 4 बॉल सुरेख टाकले गेले. चौथा बॉल थोडंसं तो मात्र मला तर गुडल्या स्फोटचा वापर करण्याकरता गेला. प्रयत्न खूप चांगले होते निलेश, मात्र थोडी हाईट देण्यामध्ये कुठेतरी कमीपणा पाहायला मिळाला आणि बॅटच्या परफेक्ट रडारमध्ये बॉल आला आणि सरळ त्याला मात्र फेकून दिलं गेलं लॉटमध्ये. स्लोअर बॉल तर थोडंसं कट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता आणि स्लोअर पण करत असताना त्याला त्याचा मला तो विचार होता की कुठल्याच बॉल हाईट देईन आणि चेंडू सरळ मात्र डोक्यावरनं जाईल, डॉट बॉल येऊ शकेल. हे प्रयत्न खूप चांगले होते निलेश. 7 बॉल आणि विजया करता 8 धावेची गरज आहे. हा अंतिम बॉल. चेतन भोपी इथे यस इज गॉन. पंचांच्या हात आकाशाकडे, विकेट जमिनीवरती. बिग विकेट पुनश्चेता विकेट क्रमांक 2 चेतन भोपीला परतावा लागेल. बॅक टू द डग आउट. वाचतायत आणि खूप चांगल्या पद्धती. आत्ताच मात्र नुकताच आपण पाहिलं तर नक्कीच भावेश पवार यांचं देखील एक सॉन्ग खरं आता महाराष्ट्रात नाही तर टेनिस बॉलच्या विश्वामध्ये तुम्हाला वाचताना पाहायला मिळतंय. त्यानंतर पालघर जिल्ह्यांना प्रमोट करत असताना आधी समाजाकडे एक सॉन्ग देखील तुमच्यापर्यंत पोहोचतोय. पण म्हणतो ना की क्रिकेट हा खऱ्या अर्थानं आणबान शान बनली आहे. क्रिकेट जीव की प्राण बनली आहे, हृदयातील धडकन बनली आहे. पहिलं नवतरुण आपण म्हटलं तर आपण पाहू शकतो ज्या पद्धतीनं क्रिकेटवरती लक्ष नव्हतं, आता मात्र माझा प्रत्येक नवतरुण या क्रिकेटच्या प्रेमामध्ये गुंतत आला आहे. कारण तिथे माहिती या क्रिकेटनं काय दिलं आहे, त्या क्रिकेटनं सर्वस्व दिला. ह्या क्रिकेटनं जबाबदारी दिली. या क्रिकेटनं प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव अस्तित्वामध्ये आणण्याची एक परिकष्ट दिली आणि या क्रिकेटनं तुमच्या नावाला आज महाराष्ट्रात नाही तर मात्र 7 समुद्र पलीकडे नेऊन ठेवले. हे सर्व काही दिले माझ्या क्रिकेटनं. बोला तर मागच्या दिशेनं बॉलिंग मागवरती आलं. ओव्हर क्रमांक 3. शेवटच्या अंतिम 6 चेंडू आणि विजयाकरता नित्यासाई गणेशपूरला बनवायच्यात 8 धावा. मॅच पाहायला मिळते. प्रांजल नवीन गोलंदाज आणि मात्र जीत रेड्डी सायकल एंडवरती आहे. नाशिकला रामदास लिलका इथे कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे हा चुकीचा स्ट्रोक पाहू शकाल. वैखेट क्रमांक या ठिकाणी 3. 5 बॉल आता 8 धावेची गरज आहे. जुनं ते सोनं खऱ्या अर्थानं चमकलं जातं आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो आमचे डीजे ऑपरेटर खूप चांगल्या पद्धतीनं कोली गीत खऱ्या अर्थानं कोली रजा कोली पारंपरिक गीतं जेव्हा वाचतात ना तर अंगावरती मात्र शहारे देखील निर्माण होतात. आता त्या मॅच देखील त्याचमध्ये हाड बनली आहे. गणेशपुरी की शेडगाव 5 बॉल आणि विजयाकरता ते बनवायच्यात 8 धावेची गरज. बॉल क्रमांक 2 नवीन बॅटर मिस्टर करण गणेशकर सायकल एंडवरती आलाय. इथे फटका फसलाय. निलेश चेंडू खाली आलाय मात्र निलेशने चुकी केली आहे. अक्षरशः ह्या कॅच वरती सर्व निर्भय होतं आणि ते निलेशकडनं तो झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. आता 5 मध्ये बनवायच्या 7, 4 मध्ये 7 बनवायच्यात. पहिला बॉल ज्या ठिकाणी पाहू शकाल की डॉट करता पाहायला मिळाला. विकेट झाली. त्यानंतर आपण पाहतो नक्कीच एक परफेक्ट ब्लॉकरचा बॉल एस्ताकावर इनसाइड कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला बिग बॅटर मस्त जीत रेड्डीनं आणि तिथे मात्र विकेट पाहायला मिळाली. अजूनही 4 बॉलचा खेळ शेष आहे. बॉल क्रमांक 3 इथे बनवायच्या 7 धावा. रामदास इथे रामदासच्या बॅटमन शॉट ऑफ लेगला अक्षरशः फेकून दिलं गेलंय. लाजबाब स्ट्रोक्स या 6 धावा.
झेल जर झाला असता निलेश तर मात्र नवीन खेळाडू स्ट्रायकर 8 वरती आला असता. रामदास इसकाल स्ट्राईक मिळाली नसती. म्हणून म्हणतो ना, पकडो क्या जीतो मॅच. हे समीकरण नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आणि इथे आपण पाहू शकाल त्यात ते झेल कॅरी झाला नाही, सिंगल कन्वर्ट झाली. रामदास तिरका सायकल एंड वरती गेला, त्यांनी टायमिंग प्रॉपर केलं आणि फ्रेश पद्धतीने बॉलला मात्र आपल्या ताकदीच्या जोरावरती पिकअप न फेकून दिलं. आउट ऑफ द बार. 6 धावा, 3 चेंडू आणि गरज आहे नित्यसाई गणेशपुरी. अजूनही आपण पाहू शकाल की 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅच बनून देखील शकेल कारण 1 रनचा इम्पॉर्टंट क्रिकेट खूप जवळून पाहिलेच गेल्याच टुर्नामेंटमध्ये भिवंडीकरांची स्पर्धा. इथे पंचाकडे अपील करायचा प्रयत्न केला आणि इथे मात्र रामदास निकाल देखील परतावा लागेल. विकेट क्रमांक पाहायला मिळते. आता 2 बॉल आणि 1 धावीची गरज आहे. पण म्हणतो ना की ज्या पण क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते क्रिकेट तुम्ही पाहू शकाल शेडगावकरांकडनं. विवेक वाकले त्यानंतर जयेश कांबडी थोडंसं मात्र प्रेशरमध्ये येतात. काय म्हणतात की नक्कीच काय होणार. टीम जर नित्यसाई गणेशपुरी जर आज क्वालिफाय झाली, घरची टीम आहे, तर नक्कीच जयेश कांबळे यांच्याकडनं संध्याकाळी पूर्णपणे जेवणाची व्यवस्था केली जाईल. स्वादिष्ट जेवण असेल मात्र तुम्ही धाबा फक्त सिलेक्ट करा. पूर्ण बिल भरण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. 7 मॅचनंतर पाहू शकाल अजूनही 2 बॉल आणि 1 धावीची गरज आहे. पुढे म्हणतो ना की मित्रांनो जेव्हा आयुष्यामध्ये संकट येतं ना आणि संघर्ष येतं ना तेव्हा मात्र नेहमीच लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने आपण पाहतो की येणाऱ्या संकटाला कधीच म्हणू नका की मी इथे सावता मॅचच्या दिशेनं अंतिम 2 बॉल आणि विजयाकरता फक्त 1 सिंगलची गरज आहे. करो या मरो. बॉल क्रमांक 5. इथे टीम गणेशपुरीने काय चुकी करतीये. पुन्हा विकेट आली आहे. वडू म्हणतो ना लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों के यारो कभी हार नहीं होती. एक लेजंड खेळाडू सिनियर क्रिकेटर आणि खऱ्या अर्थानं 365 सामन्यांचा अनुभव ज्यांना आहे ते 365 सामन्याकरता आमचे स्कोअरचे पण भूषण हवलदार तुम्ही पाहतात. कारण लेजंड सिनियर क्रिकेट खेळाडू आहेत आणि ते मी नक्कीच मानतो की मॅच आता पाहायला मिळते आहे. आणि इथे आणखीन एक पाहायला मिळते. 1 बॉल 1 धावीची गरज आहे. प्रांजल अक्षरशः प्रांजल व्यक्तिमत्वानं तो बॉलिंग बॅक 3 विकेट आणि लॉस ऑफ केला गेला. आता मी गणेश टीम करता एकच बाकी म्हणू शकेल की मित्रांनो या मॅच मध्ये आता मुंबईत झाली आहे. दोन्ही गणेशकर बंधूंचं साह्यानं ही मॅच आता रंगताना पाहायला मिळते आहे. गणेशकर बंधूंच्या आता परफेक्ट खांद्यावरती जबाबदारी पूर्ण गणेशपुरी या टीमची. कारण ध्रुव गणेशकर आता सायकल एंडवरती आलाय. 1 बॉल 1 सिंगल कंपल्सरी करावा लागेल कारण रन चेसिंग कंपल्सरी आहे. लेफ्ट हँड बॅट्समन पाहतोय. ध्रुवनी जरी मॅच जिंकवली तर नक्कीच राज शेळके वज्रेश तुम्हाला मात्र नक्की काही स्वप्न कंप्लीट केली जातील. 1 बॉल 1 धावीची गरज आहे. पंचांनी जरा घाई करा. अजून आपल्याला 2 मॅच कंप्लीट करायचे आहेत. सर यानंतर जर्मन घोटगाव आणि अगेन ऐकवीरा कांबे रेडी राहायचंय. चला स्पीड अप करा. दर्शन आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 2 मॅच अजून आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. 1 बॉल 1 रन. जो जीता वही सिकंदर. शेडगाव की मात्र नित्यसाई गणेशपुरी अगेन तयार. बॉल क्रमांक 18 आणि इथे म्हणतात ना हारी हुई बाजी जीत चुके यहाँ पर टीम शेडगाव. निलेशान टीम कंपनी काय जबरदस्त प्रदर्शन. मी म्हणे की मॅचचा हिरो कोण असेल तर 1 मॅन आर्मी मिस्टर प्रांजल मान फॉर्म शेडगाव. काय जबरदस्त गोलंदाजी
आणि या मॅचचा हिरो देखील तोच आहे. चला घोडगाव संघाने घाई करायची. घोडगाव चला, संघ लगेच प्रांजल आपलं इथे या. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. घोडगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. प्रांजल इथे या. आपण मॅन द मॅच स्वीकारायची आहे. एक जबरदस्त गोलंदाजी, लाजबाब, काबिले तारीफ. तर नक्कीच नारायण पाटील सर या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं देखील या स्पर्धेमध्ये नगरेमध्ये आपलं मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान व्हा. तांबे संघ आपले